श्री हरिविजय अध्याय 11 कालिया मर्दन आणि अग्निभक्षण। नित्याप्रमाणे गायी व गोपाळ यांना घेऊन श्रीकृष्ण यमुना तीरावर आला। दिवस उन्हाळ्याचे होते। श्रीकृष्णासह मुले खेळत असताना गोपाळांना तहान लागली। गायी वासरे तहानेली म्हणून ती यमुनेच्या प्रवाहाकडे धावत गेली। त्या प्रवाहात एक मोठा डोह होता। त्या डोहात एक मोठा भयंकर सर्प राहत होता। त्याचे नाव कालिया। त्याला 5 फण्या होत्या। त्या पाण्यात विष ओकत असल्याने त्या डोहातील पाणी विषारी झाले होते। त्या पाण्यावरून वाहत गेलेला वारा प्राण घेण्यास समर्थ होता। त्या पाण्यावरून पक्षी उडून जाऊ लागले तर तेही मरून पडत। ते विषारी पाणी पिता सर्व गोपाळ व सर्व वासरे काठावर मरून पडली। थोड्या वेळाने आपली मुरली वाजवी श्रीकृष्ण तेथे आला। पाहतो तो सर्व मुले वासरे गायी मरून पडले आहेत। तो देखावा पाहता श्रीकृष्णाचे मन द्रवले व त्यांनी कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहता सर्व गोपाळ वासरे आणि गायी निजल्यानंतर जसे उठून बसतात तसे उठून बसले। त्या प्रकाराने श्रीकृष्णाला कालियाचा खूप राग आला। तो कलंबाच्या झाडावर चढला। त्या वृक्षावर पूर्वी गरुड अमृताचा घट घेऊन जात असताना बसला होता, म्हणून त्या झाडाला विष बाधले नाही, तो जळाला नाही। कालियाला तेथून घालवून द्यावे म्हणून श्रीकृष्णाने मोठा धाडसी विचार केला। आपले दंड जोरात थोपटून कालियास मोठ्याने हाक मारून श्रीकृष्णाने यमुनेच्या पाण्यात उडी घेतली। पाणी खूप उंच उडाले। त्या विषारी पाण्याचा लाटा तीरावर येऊन आदळल्या। श्रीकृष्ण आता कोणती लीला करतो हे पाहण्यासाठी विमानात बसून आलेल्या देवांची दाटी झाली। श्रीकृष्णासह तेथे पाहताच तो महाकपटी कालिया आपला फणा उभारून धावत कृष्णाकडे आला। त्याने कृष्णास अनेक ठिकाणी दंश केला। त्याला वेढे घालून घट्ट आवळले। श्रीकृष्ण मुळीच हालेना किंवा हू किंवा चू करेना। श्रीकृष्णाची ती दशा पाहून गोपाळ मोठमोठ्याने आक्रोश करू लागले। त्यांनी मोठा आकांत मांडला। काही जण शहरात धावत धावत गेले। त्यांनी ही हकीकत नंद यशोदा बलराम यांना सांगितली। ही बातमी सर्व गावभर झाली। तेव्हा नंद यशोदा बलराम यमुना तीरी आले। पाठोपाठ सर्व गवळी व गवळणी तेथे आल्या। तेथे यमुनेतील कालियाने कृष्णास वेढलेले दृश्य पाहताच सर्वांनी मोठा आकांत मांडला। यशोदा म्हणाली, हे सावळ्या कृष्णा, तू रागवून हे कृत्य केलंस काय? तू दही दूध लोणी साय हे सर्व खाल्लंस तरी मी तुला बोलले नाही आणि आज माझ्यावर रागवून यमुनेत का रे शिरलास? कृष्णा, मला एकदा येऊन भेट, माझा जीव कासावीस होत आहे। नंद म्हणाला, माझ्या लाडक्या कृष्णा, तू देवाचा अवतार, तुझे अलौकिक असे प्रकार पाहून मला वाटते की मी सामान्य गोकुळचा पाटील तुझा बाप म्हणवितो म्हणून तुला वाईट वाटले काय? पण माझ्यावर दया कर आणि एक वेळ मला भेट दे। इकडे त्याच वेळी यमुनेच्या डोहात कालियाने श्रीकृष्णास आवळून बांधले। तो आपल्या अंगाने कृष्णाच्या अंगाचा चक्काचूर करणार तो श्रीकृष्णाने आपले अंग फुगविण्यास आरंभ केला। तसा कालियाचा देह तटतटू लागला। त्याच्या अंगातील मणके सुट्टे होऊन तो गरळ ओकू लागला। त्याचे डोळे लालीलाल झाले। त्याच्या नाकातून आगीसारखा उष्ण श्वास बाहेर पडू लागला। तो दुष्ट सर्प श्रीकृष्णास दंश करण्यासाठी धावला। ते पाहताच त्या सावळ्या सुकुमार तेजस्वी बालकाने एकदम झेप घेऊन त्या नगराज्यास पकडले। सभोवती गरगरा फिरवून यमुनेच्या पाण्यात आपटले। मग श्रीकृष्णाने आपले पाय त्याच्या शिरावर ठेवून तांडव नृत्य करण्यास आरंभ केला। हे श्रीकृष्णाची अद्भुत लीला यमुना तीरावर गोकुळवासी लोक व आकाशातून देव तटस्थ होऊन पाहत होते। शेवटी श्रीकृष्णाने मुरली सुस्वर वाजवीत आपले तांडव नृत्य जलद सुरू केले। त्यामुळे कालियाचे प्राण कासावीस झाले। तो मुरलीच्या सुस्वर सुरावर लुब्ध होऊन डोलू लागला। आपल्या पतीची ही दुर्दशा पाहून नागपत्न्यांनी श्रीकृष्णास ओवाळिले। त्या शरण आल्या व त्यांनी अश्रुपूर्ण नयनांतर श्रीकृष्णाजवळ चुडेदान मागितले। कृष्ण म्हणाला, कालिया, आता तू आपल्या परिवारासह महासागरात निघून जा। माझ्या पदमुद्रा तुझ्या शिरावर असल्यामुळे तुला आता गरुडाचे भय नाही। माझ्या वराने तू महासागरात राहशील। कालियाने श्रीकृष्णाची ही आज्ञा शिरसावध्य मानली। तो महासागराकडे परिवारासह निघून गेला। श्रीकृष्ण डोहाबाहेर आला। नंतर यमुनेचे पाणी अमृतमय होऊन
शांतपणे वाहू लागले. श्रीकृष्ण त्या डोहातून सुखरूपपणे बाहेर परत आला हे पाहून सर्वांना आनंदी आनंद झाला. यशोदेने धावत येऊन त्याला हृदयाशी धरले. नंदाने त्याला कडेवर घेऊन त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. नंतर श्रीकृष्ण सर्व गवळी व गवळणी यांना भेटला. त्यांच्या आनंदास पारावार उरला नाही. नंतर रात्री सर्वांनी वनातच वस्ती केली. तेथे पहाटेच्या सुमारास मोठा वारा सुटला. त्यावेळी कालियाच्या तोंडातून बाहेर पडलेला विषाग्नी वनात एका बाजूस जळत होता. वाऱ्यामुळे तो सर्वत्र पसरून चहूकडे अग्नीचा एकच डोंब उसळला. वेळू फुटू लागले. ते फुटताना ताड ताड असा मोठा आवाज होऊ लागला. पक्ष्यांचे तवे त्या वणव्यामुळे होरपळून जाऊ लागले. निजणारे सर्व उठले. सारे आकाश अग्निज्वालांनी आणि धुराने भरले आहे. सर्व गवळणी गवळी, नंद, यशोदा, बलराम उठले. जो तो कृष्णास लपविण्यास जागा शोधू लागला. श्रीकृष्णाला वाचवण्यापुढे कोणालाही आपल्या प्राणाची पर्वा वाटेना. शेवटी सर्वजण कृष्णासच शरण गेले. तेव्हा कृष्णाने सर्वांना डोळे मिटण्यास सांगितले. मग विशाल मुख पसरवून तो 12 गावे अग्नी गिळून टाकला. नंतर पुन्हा पहिले स्वरूप घेतले. सर्वांना डोळे उघडण्यास सांगितले तर अग्नीचा कुठेच पत्ता नाही. अरुणोदय होता सर्व मंडळी श्रीकृष्णासह गोकुळात परत आले.